अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अधिक महिना सुरू झाला की घराघरामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण होतं. कोणी जप करतं, कोणी दान धर्म करतं, कोणी व्रत पाळतं, तर कोणी आपल्या नात्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी वाढवण्यासाठी पारंपरिक रीतीने श्रद्धेने जपताना दिसतं. पण अधिक महिन्यात एक अशी परंपरा आहे जी फक्त धार्मिक नाही, तर ती प्रत्येक आई वडिलांच्या हृदयाशी जोडलेली असते. आणि ती म्हणजे लेकीला आणि जावयाला घरी बोलवून त्यांचा सन्मान करणं. पण स्वामी भक्तांनो, या वाणामध्ये दिली जाणारी एक अशी वस्तू आहे जिच्याबद्दल अनेकांना माहितीच नसतं. असं मानलं जातं की अधिक महिन्यात जावयाला ही एक वस्तू दिल्यास लेकीच्या संसारात सुख, शांती, समृद्धी आणि अखंड भरभराट नांदते. इतकंच नाही, तर आई वडिलांना देखील अनेक पटींनी पुण्यफळ मिळतं असं देखील सांगितलं जातं. पण कोणती आहे ती वस्तू, तिचं धार्मिक महत्व काय आहे आणि 33 अनारसे, 33 दिवे यामागचं खरं कारण नेमकं काय आहे? चला तर मग आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. स्वामी भक्तांनो, अधिक महिना म्हणजे फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर तो भक्ती, पुण्य, दान आणि अध्यात्माचा महिना मानला जातो. हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला अत्यंत पवित्र स्थान देण्यात आलं आहे, कारण या काळात केलेली पूजा, जप, दान, व्रत यांचं फळ अनेक पटींनी मिळतं असं मानलं जातं. म्हणूनच अनेक लोक या महिन्यात तीर्थयात्रा करतात, दानधर्म करतात, देवपूजा वाढवतात आणि आपल्या कुटुंबासाठी विशेष प्रार्थना करतात. महाराष्ट्रात तर अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं, कारण या महिन्यात मुलगी आणि जावयाचा सन्मान करण्याची एक सुंदर परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. आई वडील आपल्या लेकीला आणि जावयाला घरी बोलावतात, त्यांचं प्रेमाने स्वागत करतात, औक्षण करतात, छान जेवण घालतात आणि त्यांना त्यांच्या सुखी संसारासाठी आशीर्वाद देतात. ही फक्त एक परंपरा, एक रीत नाही, तर त्यामागे आई वडिलांच्या भावना दडलेल्या असतात. कारण प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते, माझी लेक कायम सुखात राहो, तिच्या संसारात कधी दुःख येऊ नये, तिचं घर आनंदाने भरून जावं, तिच्या आयुष्यात प्रेम, समाधान, समृद्धी नांदो. आणि म्हणूनच अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची परंपरा इतकी महत्वाची मानली जाते. स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये जावई हा साक्षात नारायणाचं रूप मानला जातो, तर मुलगी ही घरची लक्ष्मी मानली जाते. अनेक घरांमध्ये अधिक महिन्यात 33 अनारसे, 33 कणकेचे दिवे, धोंडे, फळं आणि विविध वाण दिलं जातं. पण स्वामी भक्तांनो, या 33 आकड्यामागे देखील एक विशेष कारण सांगितलं जातं. असं म्हणतात की सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यामध्ये जो फरक असतो तो साधारण 3 वर्षांनी 33 दिवसांचा असतो. म्हणून आणि त्या फरकातून अधिक मास येतो. म्हणूनच 33 अनारसे, 33 दिवे किंवा 33 वस्तू दान करण्याची परंपरा रूढ झाली असं मानलं जातं. इतकंच नाही, तर 33 कोटी देवांचे आशीर्वाद या दानामध्ये दडलेले असतात असा देखील समज आहे. पण या सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जावयाला दिली जाणारी ती एक खास वस्तू, आणि ती वस्तू म्हणजे चांदीचं निरंजन. स्वामी भक्तांनो, धार्मिक मान्यतेनुसार अधिक महिन्यात जावयाला चांदीचं निरंजन भेट दिल्यास मुलीच्या संसारात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं मानलं जातं. कारण चांदी ही देवी लक्ष्मीला प्रिय मानली गेली आहे, आणि जेव्हा नारायण प्रसन्न होतात तेव्हा लक्ष्मी देखील प्रसन्न होते. जावई जर नारायणाच्या रूपात आहे, तर मुलगी ही लक्ष्मीच्या रूपात आहे. म्हणूनच जेव्हा आई वडील जावयाला चांदीचं निरंजन भेट म्हणून देतात, तेव्हा तेच निरंजन प्रत्यक्षात आपल्या लेकीच्या घरात जात असतं, आणि ती मुलगी त्या घरची लक्ष्मी असते. असं सांगितलं जातं की जेव्हा मुलगी त्या चांदीच्या निरंजनाने देवघरात दीप लावते, तेव्हा तिच्या घरात सकारात्मकता वाढते,
सुख समाधान टिकून राहतं आणि घरात समृद्धीचा वास राहतो. काही धार्मिक मान्यतांनुसार या दीपदानामुळे घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. तसंच यम, शनी, राहू आणि केतू यांच्या वाईट प्रभावापासून देखील संरक्षण मिळतं असं सांगितलं जातं. अग्निपुराणामध्ये देखील दीपदानाचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. असं मानलं जातं की जो व्यक्ती मंदिरात किंवा योग्य ठिकाणी दीपदान करतो त्याला पुण्यफळ प्राप्त होतो. म्हणूनच अधिक महिन्यात निरंजन दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. स्वामी भक्तांनो, अधिक महिन्यात अखंड दीप लावण्याला देखील विशेष महत्व आहे. अनेक महिला या महिन्यात दररोज देवासमोर दिवा लावतात, जप करतात आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात. असं मानलं जातं की या काळात केलेली भक्ती आणि सेवा ही अनेक पटींनी फळ. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभतं, घरात सुख समृद्धी वाढते आणि कुटुंबात आनंद टिकून राहतो. म्हणूनच अधिक महिन्यात दीपदानाला इतकं महत्व दिलं गेलं आहे. आणि त्या दीपदानाचं एक सुंदर रूप म्हणजे जावयाला चांदीचं निरंजन भेट देणं. पण स्वामी भक्तांनो, अधिक महिन्यात फक्त निरंजनच नाही तर अनारसांना देखील खूप महत्व दिलं जातं. अनेक घरांमध्ये जावयाला 33 अनारसे दिले जातात. आता अनेकांना प्रश्न पडतो, अनारसांचं एवढं महत्व का? तर त्यामागे देखील एक सुंदर भावना सांगितली जाते. जसा अनारसा छान जाळीदार आणि चविष्ट होण्यासाठी संयम, वेळ आणि योग्य प्रमाण लागतं, तसंच संसारही प्रेम, समजूतदार, संयम आणि आपुलकीने सुंदर बनतो. जावयाला 33 अनारसे देणं म्हणजे तुमचा संसारही असा गोड, सुंदर आणि समृद्ध हो, हा आशीर्वाद देणं मानलं जातं. स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या काळात अनेक परंपरा मागे पडताना दिसतात, पण अधिक महिन्यातील या सुंदर प्रथा आजही नात्यांमधील प्रेम, आदर आणि आपुलकी जिवंत ठेवतात. जावयाचा सन्मान म्हणजे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर आपल्या लेकीच्या संसारासाठी दिलेला प्रेमाचा आशीर्वाद असतो. म्हणूनच अधिक महिना हा फक्त धार्मिक महिना नाही, तर तो भक्तीचा, भावनांचा आणि नात्यांच्या गोडव्याचा उत्सव मानला जातो. तर मंडळी, अधिक महिन्यात जावयाला कोणती वस्तू दिल्यास शुभ मानलं जातं, 33 अनारसांचं काय महत्व आहे आणि चांदीच्या निरंजनाचं धार्मिक महत्व काय आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करते. आणि तुमच्या भागातही अधिक महिन्यात काही खास परंपरा पाळल्या जातात का? किंवा यंदा तुम्ही जावयाला वाणामध्ये काय देणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक, पारंपरिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.